जवळपास 3-4 वेळा मीटिंग घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये आपल्याला एकच अजेंडा आपण ठरवला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये या 27 तारखेपर्यंत नियुक्ती मिळालीच पाहिजे किंवा तसं पॉझिटिव्ह आपल्याला लेखी आश्वासन त्यांच्याकडनं आलं पाहिजे. हा एक अजेंडा घेऊन आपण आंदोलनाचं नियोजन केलं. उत्स्फूर्त सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला आणि अजूनही आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही 5 वर्ष इथे या ठिकाणी रात्रंदिवस बसून आहोत आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, कारण ते मुदत धरणे आंदोलन आहे. आता आपल्या ज्या मागण्या आहेत त्या 1 ते 12साठी पूर्ण आहे. ते 5 वेगळं, 6 ते 8 वेगळं, 9 ते 10 वेगळं आणि 11 ते 12 वेगळं. कोणत्याही पद्धतीचा त्यांच्याकडे पुरावा नसताना म्हणजे मीडियामध्ये ज्या काही गोष्टी सुरू आहेत तर त्या चुकीच्या पद्धतीनं ती लोक व्यक्त होत आहेत. तर अशा गोष्टींकडे सर्वांनी दुर्लक्ष करावं आणि एकाच प्लॅटफॉर्मखाली आपण एकाच बॅनरखाली आपण सगळे आंदोलन करतोय. शिक्षक कृती समिती स्थापन केलेली आहे आपण आणि त्याच बॅनरखाली आंदोलन होत आहे आणि आपला अजेंडा एकच आहे की 1 ते 12 सर्वांना नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत. आणि जर यांचा कोर्ट केसेस याचिका जे काय चाललेलं आहे यांना वाटतं आहे की याच्यातनं मार्ग निघत नाही आहे, त्यांचा त्याच्यावरती विश्वास बसलेला असेल तर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर आम्हाला जिथं वाटतं आहे त्या ठिकाणी प्रिफरन्सेस घेऊन समायोजन द्यायचं. तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी पिकणं, कारण मग तोही एक प्रकारचा अन्याय आहे. समायोजनाचा अर्थ कुठेही त्या कॅन्डिडेटचा प्रिफरन्सेस घेऊन त्याला जिथं वाटतं ते प्रिफरन्सेस त्या पद्धतीनं घेऊन मला वाटतं ती प्रोसेस त्या पद्धतीचीच असते. तर त्या पद्धतीचा तो शेवटचा पर्याय आहे. कारण आमच्याकडे आता सगळ्या गोष्टी आहेत, परंतु 38-40 ओलांडलेला माणसाकडे किती वेळ शिल्लक आहे वाट बघायला, पुन्हा 5 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष हे फार संयम राहिलेला नाही आहेत का आपल्याकडे. तो शेवटचा मार्ग आहे. काही लोकांना वाटते की आम्ही डायरेक्टच त्या गोष्टींकडे वळतो आहे, त्यातला भाग नाही आहे. नियुक्ती हा आपला सर्वांचाच अजेंडा आहे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला एक मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. रयत शिक्षण संस्था आणि आयुक्त कार्यालय, शासन प्रशासन दोन्हीकडच्या जे सिस्टीम्स आहेत एकत्र येत आहेत आणि त्या मीटिंगमध्ये आपण जाणार आहोत आपले प्रश्न घेऊन. तर कोणाला वाटत असेल की आपण हे प्रश्न विचारावेत, या गोष्टी त्यांच्या पुढे मांडाव्यात, काहींच्याकडे पुरावे असतील, बाबा खरंच अन्याय म्हणून ओरडतोय, म्हणजे कधीतरी आपण डोळ्यासमोर हात ठेवतोय आणि अंधार म्हणून ओरडतोय. एकदा डोळ्यासमोर हात केला तर आपल्याला उजेड दिसायला सुरुवात होईल. खरंच अन्याय झाला आहे असं प्रत्येकाला वाटतंय. त्याचे काही पुरावे जर तुमच्याकडे असतील अशा पद्धतीनं अन्याय झाला आहे ते प्रत्येकाने आपल्या ग्रुपला शेअर करा, सेंड करा. ते काय डॉक्युमेंट्स असतील तुमच्याकडे, रयत संबंधी असतील, आयुक्त कार्यालयातून काय अन्याय झालेला आहे तर आमच्यापर्यंत ते पाठवा. ते जे आपल्याला जे काही शिष्टमंडळ जाणार आहे, आम्ही त्याच वेळी ज्यावेळी ते लेटर द्यायला आले त्यावेळी ते नावं आपली देणं भाग होतं दिलेले आहेत. 1 ते 5चा 1, 6 ते 8 1, 9 ते 10 मधील 1 आणि 11 ते 12 मधील 1. प्रत्येक गटातला 1-1 दिलेला आहे. तुमच्या गटातला जो व्यक्ती आहे त्याला तो व्यक्ती तुमच्याबद्दलचे प्रश्न आणि उत्तर द्यायला बांधील आहे. मी 1 ते 5चा आहे, मी त्यांना बांधील आहे. 6 ते 8चे जे असतील ते त्यांना बांधील असतील किंवा 9 ते 10 वाले, 11 ते 12 मला वाटतं कोणी कॅन्डिडेट असतील त्यांची नावं आम्ही लवकरच तुम्हाला देऊ. आणि त्याला नियम आणि अटी करणं शासनाचं पत्र आहे. बरोबर, घरात बसलेली व्यक्ती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कोणी उठसूट शिष्टमंडळामध्ये जाऊ शकत नाही. कारण आंदोलनातून ज्या व्यक्ती सक्रिय होत्या त्यांनीच त्या मीटिंगची मागणी केली होती, तर त्यातीलच व्यक्ती त्यांना द्याव्या लागतात, हे लक्षात घ्या. आम्ही या ठिकाणी बसलो तर पोलीस घरात बसलेल्यांची नावं घेऊन जाणार आहेत का? आंदोलन कोण करते त्यांचीच आमचीच नावं घेऊन जाता येत ते. उद्या काही आमच्यावरती गुन्हे नोंद झाले आमच्यावरच होणार आहेत, घरात बसलेल्या लोकांवरती गुन्हे नोंद होणार नाही आहे. त्यामुळे अशी कुणी अपेक्षा करू नये की अशा यामध्ये आमचं नाव पाहिजे होतं आणि हे पाहिजे होतं. तुमची नेतेगिरी असेल, सगळ्यांनी जे काय असेल तुम्ही घरी ठेवा, कुणी असेल. आणि आमच्या इथे कोणीही नेता नाही आहे, आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, गोरगरीब लोक आहोत. आम्ही सगळे निर्णय जे घेतोय ते
चर्चा करून प्रत्येकाला विचारून निर्णय घेतो. आणि अजूनही कुणाचे काही सजेशन्स असतील ऑलवेज वेलकम. तर मला एवढंच सांगायचं होतं, आपला लढा 1 ते 12साठी सुरू आहे. एक पाऊल पुढे पडलेलं आहे, परंतु पाऊल टाकताना दमदार पाऊल पडलं पाहिजे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आता जर तुम्ही घरात राहिलात तर आयुष्यभर घरात बसायची तयारी ठेवा. नंतर कुणालाच दोष देऊ नका आणि तुमच्या मागे देखील कोणी उभं राहणार नाही. कारण लढणाऱ्यांच्या मागे जर तुम्ही फक्त जाऊन साथ देत नसाल तर तुमच्यासारखी दुर्दैवी तुम्हीच लोक आहात. मला एवढीच विनंती करायची, आज संध्याकाळी आपण मीटिंग घेतो टेलिग्रामला 8 ते 9 किंवा 9:30 या टायमिंगमध्ये. त्याची लिंक थोड्या वेळात तुम्हाला येईल. त्या ठिकाणी तुमची मतं व्यक्त करा, शिक्षकाप्रमाणे मतं व्यक्त करा. आपण शिक्षक झालेलो आहोत. शिक्षकांना सांगायची वेळ येऊ नये लहान मुलांसारखं कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं मत सोशल मीडियावरती व्यक्त व्हावं. याचं सर्वांनी थोडंसं गांभीर्य लक्षात घ्या. आपल्याकडे संपूर्ण समाज आचरण बघतोय, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बघतोय. तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाची वाटचाल असावी. आणि एवढीच मला सगळ्यांना विनंती करायची आहे की मोठ्या संख्येने 19 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत आपण हलायचं नाही. समजा 20 तारखेला याच्यातून तोडगा निघाला नाही तर 21-22 तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करतोय. त्यासाठी इसका जमीर जिंदा आहे. त्याचा आत्मा तळमळतोय, काहीतरी त्याला वाटतंय मनाला. ही व्यक्ती निश्चितच इथंपर्यंत येईल याची आम्हाला विश्वास आहे त्यांच्या सगळ्या लोकांवरती. एवढंच बोलून मी एक आवाहन करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून की सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर राहा. धन्यवाद.